त्याच उमेदवाराला तिकीट मिळेल म्हणून त्यांनी आपला प्रचार चालू केलेला आहे. अमोल पाटील सुंदर बोलून बघूया. फक्त 2 धाव मिळतील या चेंडूवरती. धाव संख्या झालेली आहे 33. शेवटच्या षटकातील शेवटचे 4 चेंडू शिल्लक. बघूया दिवाकर काय करतायत. अमोल टू दिवाकर. बस बस. अरे अरे प्रशील थांबलाय. मी त्याला बोलू जेवला का? जेवला का? संघाची धावसंख्या झालेली 35. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. बरोबर ना? निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी अमोल पाटील यांच्या मार्फत. सुंदर चेंडू पुन्हा निर्धाव होतो. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. अमोल पाटील यांच्या माध्यमातून सुंदर गोलंदाजी तिकडे पाहायला मिळते. 2 चेंडू निर्धाव होते. दिवाकरांना कळत नाही चेंडू. शेवटचा चेंडू बघूया काय करतायत. पुन्हा सचिन पाटील यांनी झेल घेतलेलं. सुंदर झेल घेतलेलं. तुम्हाला फार
सुंदर असा फटका बघूया किती धाव घेतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो. दोन धाव पूर्ण होतात. कोपरी संघाची धावसंख्या 2. एक चेंडू 2 धावा. ज्योती यांच्या माध्यमातून यष्टीरक्षक प्रकाश, पण त्यांच्या मागे तुमचे जितू बाबा स्ट्रॉंग मॅन. सुंदर चेंडू निर्धाव जातो. षटकातील 2 चेंडूंचा खेळ समाप्त होतो. उर्वरित 4 चेंडू शिल्लक. सुंदर फटका बघूया. चांगलं क्षेत्ररक्षण बघूया काय होतंय. अरे धावच्युत होत आहेत. जिथे धावच्युत होत आहेत. अजय पाटील, विनोद ठाकूर आणि छोटू ठाकूर आपण व्यासपीठावर यायचं आहे. चांगला चेंडू धावची घेण्याचा प्रयत्न. फक्त 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या झाली 6. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. बघूया मनोहर घरत काय करतात या चेंडूवरती. सुंदर चेंडूचा सुंदर असं त्यांनी चेंडू ऑफच्या दिशेने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु एकच धाव मिळाल्यास चेंडूवर धाव संख्या झाली आहे 7. एक षटक संपलेला आहे. धाव संख्या झाली आहे 7. आता नवीन गोलंदाज कोण येतात ते बघताय. आमच्या गावातील एक चांगले उद्योजक असे राजेश गावंड यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं खूप खूप स्वागत. लखवा एक ते लखवा क्रिकेटमध्ये मास्टर्स होते, परंतु आता त्यांनी निवृत्ती घेतलेली आहे क्रिकेट या षटकातून. संजय ठाकूर व विनय ठाकूर यांचा सत्कार करतील. सालाबादप्रमाणे दैसर गावठाणमधील नरोत्तम उर्फ नवी पाटील यांनी या सामन्यामध्ये चहाचं आयोजन केलं. त्यांचं खूप खूप आभार. कधी छास कधी चहा अशा प्रकारे ते काही मदत करत असतात. दानशूर असे नरू कजामची. दुसरं षटक. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू, परंतु त्या एक वाईट चेंडू जातो. धाव संख्या झालेली 8. राजेश गावड यांचा सत्कार करतील श्री संजय ठाकूर. कृपया कुणाच्या हवा असेल तर स्टेजवर यायचं. षटकातील पहिला चेंडू 1 धाव झाले. दोघे दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सुंदर अशी धाव घेतलेली. या 2 धावेने धाव संख्या होते 10.
धाव या एक धावीने धावसंख्या होईल 11. सुंदर गोलंदाजी तसंच एक संथ गतीने फलंदाजी चालू आहे, कारण त्यांना माहिती आहे आपल्याला कमी धावा हव्यात आणि असं 1-2 काढलं तर नक्कीच आपण विजय होऊ. पुन्हा सुंदरचा फटका बघूया. क्षेत्ररक्षण चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव झालेली आहे. दुसऱ्या धावीचा प्रयत्न. धावसंख्या झालेली आहे 12. तीन चेंडू शिल्लक आहे षटकातील. सुंदर गोलंदाजी होते मिलिंद यांच्या माध्यमातून. मिलिंद टू बरोबर. पुन्हा एक धाव मिळेल. धावसंख्या झाली आहे 13. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बघूया काय करतायत. दोन्ही मनोहर आहेत. पुन्हा वाईट एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या होते 14. कोपरी संघामध्ये सर्व मनोहरच आहेत, दोन्ही बाजूला मनोहर आहेत. बघूया मनोहर घरात मनोहर बाहेर काय करतायत. एकदम सेफ खेळ खेळतो मनोहर. फक्त एक धाव घेतलेली आहे. बघा दुसऱ्या धावचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. धावचित होत आहेत. मनोहर बाद होत आहेत. परेश पाटील उर्फ पप्पू चांगली दुरुस्ती असलेली. बघूया काय करतात आपल्या संघासाठी. चांगले कसून आलेले दिसतात परेश पाटील. षटकारच ठोकतील असं दिसतंय त्यांच्या चालण्यातून. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. बघूया परेश काय करतात त्या चेंडूवरती. धावसंख्या झाली 15. चांगला चेंडू. फक्त एक धाव घेतलेल्या परेशांनी. धावसंख्या झाली 16. 2 षटकांचा सामना संपलेला आहे. धावसंख्या झाली 16. नवीन गोलंदाज अंकुश, सॉरी माफ करा भूपेंद्र. नवीन गोलंदाज भूपेंद्र. सामना करतील परेश. किती पाहिजे संघ जिंकायला? किती झालंय? 15 16. जिंकण्यासाठी अजून 20 धावांची गरज. सुंदर चेंडू तसंच धाव चित घेण्याचा प्रयत्न. बघूया 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. धाव संख्या झाली 18. भूपेंद्र यांचा एक चेंडू आणि परेश यांनी घेतलेले 2 धावा पहिल्या चेंडूवरती. एक धाव झाले. फक्त
त्यांना एका धावेवर समाधान घ्यावं लागेल. दुसरा धावसंख्या झाली धावसंख्या झाली 19. अजून एक जिंकण्यासाठी कोपरी संघाला 17 धावांची गरज आहे. भूपेंद्र यांच्या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत. 4 चेंडूंचा शिल्लक. पुन्हा वाईट अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या होते 20. अजूनही कोपरी संघाला जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. 16 चेंडू 16 धावा. सामना करतील मनोहर. एका बाजूला आहेत परेश. दोघे भूपेंद्र काय करतात आपल्या गोलंदाजीवरती. एक गडी घेण्याची गरज आहे. मनोहर यांच्या माध्यमातून चांगली फलंदाजी होते कोपरी संघासाठी. भूपेंद्र टू मनोहर. सुंदर चेंडू बघूया. निर्धाव चेंडू भूपेंद्र यांच्या गोलंदाजी मार्फत. 15 चेंडू 16 धावांची गरज कोपरी संघाला. चांगला असा फटका मनोहर यांच्या माध्यमातून. गसा क्षेत्ररक्षण होतं. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चौकार. कसा चौदा चेंडू 12 धावा. मनोहर खरोखर करतायत. पुन्हा एक धाव मिळेल. धावसंख्या झाली 25. अजूनही 11 धावांची गरज आहे कोपरी संघाला जिंकण्यासाठी. 13 चेंडू 11 धावा. एका गचाळ क्षेत्ररक्षणामुळे सामन्याचं समीकरण थोडं पलटलेलं आहे. तरी पण शेवटपर्यंत सामना परेश बाद झाले. चांगला चेंडू चांगला झेल. गोलंदाजीवरती परेश बाद झालेले आहेत. खरं बघायला नरेश टू मनोहर. बघूया काय करतात. मनोहर खरोखर चांगली फलंदाजी करतात. 1-2 मध्ये चौकार. पुन्हा सुंदर फटका. क्षेत्ररक्षण बघूया. एक धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. परंतु त्यांना एका धावेवर समाधान मानावं लागेल मनोहर यांना. धावसंख्या झाली 26. अजूनही सामना जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. 11 चेंडू 10 धावा. नरेश टू अमोल. निर्धाव चेंडू जातोय. चांगली गोलंदाजी होती नरेश यांच्या माध्यमातून. आता 10 चेंडू 10 धावा. सामन्यामध्ये काही होऊ शकतं. अटीतटीचा सामना तिवडी आणि कोपरी संघात. पुन्हा चांगला चेंडू बघूया. एक धाव घेत आहेत अमोल.
फक्त एका धाव, एक धाव आणि धाव संख्या झाली 27. पुन्हा मनोहर, नरेश टू मनोहर. 9 चेंडू 9. पुन्हा मनोहर मस्त एक धाव घेतात. संत गतीने फलंदाजी करतात. मध्येच चौकार, मध्येच 2 धावा, मध्येच 1 धावा. संघाला कशा प्रकारे जिंकवता येईल ह्याचाच ते प्रयत्न करतात. ते नरेश टू अमोल. धावसंख्या झाली आहे 28. सुंदर चेंडू. बघूया पंचांचा निर्णय काय होते. एक धाव पूर्ण झालेली. धावसंख्या झाली आहे 29. 7 चेंडू 7 धावा. एक जबरदस्त सामना इकडे चाललेला आहे. कंपल्सरी 7 चेंडू 7 धावा. खरोखर चांगली गोलंदाजी होती नरेश यांच्या माध्यमात. बघूया काय करतो धावचीत. आणि मनोहर हे धावचीत होते. चांगला फलंदाज बाद होतो गोपी संघाचा. सहा चेंडू किती 6 चेंडू आणि 7 धावा. 7 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज संतोष पाटील उर्फ संतोष मामा. संतोष मामा गाणं फेमस आहे ना. नक्की जावं ना. तेवढी गावाची जावी असे त्यांना संबंध आहे इथं. एका बाजूला भाऊजी, एका बाजूला मेवणा. क्या बात आहे. जबरदस्त सामना चाललेला आहे. नवीन गोलंदाज प्रकाश पाटील. धावसंख्या 29. 6 चेंडू 7 धावांची गरज आहे. बघूया कोपरी संघ काय करतोय. एक चांगला सामना इथे चाललेला आहे. चांगली गोलंदाजी केली. नरेश का हरीश होतो. हरीश यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी झाली. फक्त 4 धावा दिली आपल्या मागच्या षटकामध्ये. सुंदर गोलंदाजी केली हरीश यांनी. आता बघूया प्रकाश काय करतायत. प्रकाश टू संतोष. बरोबर आहे. विकेट या बाजूला गेले तर फलंदाज स्ट्राईक वर जाईल. 6 चेंडू 7 धावा कंपल्सरी करायच्या आहेत. कंप्लीट करतो. प्रकाश टू संतोष. अरे वाईट चेंडू. पुन्हा 6 चेंडू 6 धावा. अवांतर धाव मिळते कोपरी संघास. अतिशय रंगतदार सामना. डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय. फक्त एकच धाव मिळेल. 5 चेंडू 5 धावा. धावसंख्या झाली आहे 31. चांगला चेंडू, चांगला फटका. फक्त एक धाव मिळेल डिक्लेरेशन झोन मध्ये संतोष यांना. आता निर्धाव चेंडू याची गरज आहे टिवरी संघाला. निर्धाव चेंडू किंवा गडी. चांगला चेंडू निर्धाव जातोय. पुन्हा सामना पुन्हा एकदम ट्विस्ट होतोय. 4 चेंडू 5 धावा कोपरी संघाला जिंकण्यासाठी. 4 चेंडूंचा हे षटक शिल्लक आहे. सुंदर. बघूया क्षेत्ररक्षण काय होतं. चांगलं क्षेत्ररक्षण बघूया. धावची झाली असते संतोष कदाचित
तर चांगलं क्षेत्ररक्षण झालं असतं, परंतु एक धाव घेत आहेत. धाव संख्या झाली 32. 3 चेंडू 4 धावा. अमोल प्रकाश टू अमोल. फक्त एक धाव. बघूया काय होतात. डिक्लेरेशन होऊन गेलं चेंडू. फक्त एक धाव मिळेल. धाव संख्या झालेली आहे 33. 2 चेंडू 3 धावा कोपरू संघाला जिंकण्यासाठी आणि कंपल्सरी त्यांना चेस करायचं आहे. सुंदर गोलंदाजी होते प्रकाशांच्या माध्यमातून. तसंच अमोल यांनी सुद्धा सुंदर फटका मारलेला होता, परंतु फक्त यांनी एकच धाव मिळेल कारण डिक्लेरेशन मध्ये चेंडू गेलेला आहे. दोन चेंडू समोर शिल्लक आहे. 2 चेंडू 3 धावा. सुंदर चेंडू. बघूया काय होतं इकडे. सुंदर झेल टिपलेला आणि गडी बाद होतो. सुंदर गोलंदाजी प्रकाशांच्या माध्यमातून आणि झेल टिपलेला. एक चेंडू 3 धावा. प्रकाश यांचा शेवटचा चेंडू. नवीन फलंदाज सचिन. कंपल्सरी त्यांना 3 धावा काढायचे आहेत. खरोखर चांगलं. बघूया काय करतात. एक धाव पूर्ण झालेलं. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. जबरदस्त क्षेत्ररक्षण. वेल डन प्रकाश ना. वेल डन प्रकाश. चांगलं गोलंदाज, चांगलं षटक टाकले आपण. आणि या सामन्यामध्ये विजय संघ होतो तो टीव्ही मास्टर्स.